इस समय अनेक देशों में जीबीएस को लेकर चिंता बढ़ गई है। वहीं चंद्रपुर जिले में जीबीएस के 2 मरीज मिलने पर आरोग्य विभाग में खलबली मची। तो आइए सुनते हैं इन मरीजों के संबंध में जिला आरोग्य अधिकारी ने मीडिया को क्या जानकारी दी। एक बार फिर अनेक देशों में जीबीएस को लेकर काफी चिंता बढ़ गई है और हमारे देश के कुछ राज्यों में जीबीएस के मरीज मिलने से हड़कंप मच गया है। वहीं चंद्रपुर जिले में 2 स्थानों पर जीबीएस के मरीज मिलने से स्वास्थ्य विभाग में भी खलबली मची। वहीं अब जो जानकारी मिली है उसके मुताबिक दोनों भी मरीजों की तबीयत में पहले से अधिक सुधार हुआ है। तो आइए सुनते हैं इसके संबंध में स्वयं जिला आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। जीबीएस संदर्भामध्ये आपल्याकडे पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणे वासना गावामध्ये एक 14 वर्षाची मुलगी जीबीएसचा आजाराने ग्रस्त झाल्याचं आपल्या निदर्शनास आलं होतं। त्या अनुषंगाने आपण तिथं सर्वेक्षण केलं। त्या गावामध्ये सर्वेक्षण करून जवळपास आपण 940 लोकांची तपासणी केली की असे लक्षण असणारे अजून इतर कोणी आहेत का, तर तसे लक्षण असणारे कोणी आढळले नाहीत। त्याचप्रमाणे आपण तिथल्या 21 पाणी नमुने तपासणीसाठी पाठवले आणि ब्लीचिंग पावडरचे नमुने तपासणीसाठी पाठवले। तर ते 21 पाणी नमुन्यांचा पण रिपोर्ट आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि सर्व 21च्या 21 फिट फॉर ड्रिंकिंग असा रिपोर्ट आलेला आहे। तर आणि ती जी रुग्ण आहे 14 वर्षाची मुलगी, तर तिचीही तब्येत एकदम व्यवस्थित आहे। तिला आज सकाळीच जीएमसी नागपूरमधून डिस्चार्ज भेटलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये। आणि दुसरी केस आहे ती भद्रावती मधली चंदनखेडा पीएससी मधली, तर ते सध्या नेल्सन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तिच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं नातेवाईकांशी बोलल्याच्या नंतर समजलं। जे आपण रूटीन एएफपी सर्व्हिलन्स करतो, ॲक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस सर्व्हिलन्स, तर त्याच्यामध्ये ती केस डिटेक्ट झालेली आहे आणि पुढे चालून जशा तपासण्या झाल्या तर त्याच्यामध्ये निदर्शनास आले की ती जीबीएसची केस आहे। तर तिथंही ज्या ॲक्टिव्हिटीज आपण पोंभुर्णा तालुक्यात केल्या त्या चालू करत आहोत। म्हणजे तिथंही आपण सर्व घरोघर जाऊन सर्वेक्षण करणार आहोत की अशा लक्षणं असणारे इतर काही आहेत का। त्यानंतर तिथले पाणी नमुने, ब्लिचिंग पावडर नमुने हे पण तपासणीसाठी पाठवणार आहोत आणि जर काही अशा अपडेट असतील तर मी तुम्हाला अवगत करतो। धन्यवाद। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।